श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाचं आयुष्य हे केवळ जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास नसतोय. तो असतो अनुभवांचा, स्पर्शांचा, आठवणींचा आणि जपलेल्या माणसांचा गोप. गावकुसाच्या मातीवर उभं राहून जेव्हा आपण जगण्याकडे पाहतो ना, तेव्हा आपल्याला जाणवतं की प्रत्येक घरात एक न सांगितलेली कहाणी असते. प्रत्येक चेहऱ्यामागं एक संघर्ष दडलेला असतोय आणि प्रत्येक हृदयात कोणासाठी तरी धडधडणारी निशब्द माया असते. आणि हाच तो ठेवा ज्यावर समाज उभा असतो. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या काळात माणूस उंचीच्या शोधात आहे, पण उंची गाठताना पायाखालची जमीन सोडू नये ही जाणीव अधिक महत्वाची आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्यांची चमक डोळे दिपवते, पण मनातली ऊब हरवली तर आयुष्याची श्रीमंती ही रिकामी वाटते. म्हणून श्रोते हो, हे शब्द केवळ विचार नाहीत, ते आहेत अनुभवातून जन्मलेले सत्याचे कण, जे जीवनाला दिशा देतात, मनाला थांबून विचार करायला भाग पाडतात आणि आत्म्याला हलके स्पर्श करून जातात. श्रोते हो, मी जे सांगतोय ती प्रत्येक ओळ ही गावच्या विठ्ठल मंदिरातल्या शांत घंटानादासारखी आहे. मोठी नाही, पण अंतर मनाला जाग करणारे. यात उपदेश नाही आहे, तर जगण्याची साधी, सरळ आणि प्रामाणिक शिकवण. कुणाच्या डोळ्यातलं पाणी पुसताना मिळणार आनंद, कुणासाठी निस्वार्थ उभं राहताना जाणवणारी ताकद आणि स्वतःशी प्रामाणिक राहिल्यानं मिळणारं समाधान, या सगळ्यांचा गंध या शब्दात आहे. श्रोते हो, समाज बदलण्याची मोठी स्वप्न आपण बघत असतोय, पण परिवर्तनाची पहिली पायरी आपल्या मनात उभी असते. जेव्हा आपण स्वतःला अहंकार कमी करतो ना, तेव्हा आपण दुसऱ्याच्या वेदनेला आपल्या वेदने इतकंच महत्व देत असतो. आणि जेव्हा आपण योग्यतेच्या बाजूने ठाम उभं राहतो ना, तेव्हा खरं परिवर्तन सुरू होत असतं. आणि श्रोते हो, या सुविचारांचा हेतू हा तोच आहे, मनात एक दिवा पेटवण्याचा. ही शब्द मला वाचताना, ऐकताना कदाचित तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दिसेल, कदाचित एखादी आठवण डोळ्यात पाणी आणेल, कदाचित एखादा विचार नवा निर्धार देईल. श्रोते हो, जर या ओळींनी तुमच्या मनामध्ये क्षणभर तरी ऊब निर्माण केली ना, तर तुमच्या जगण्याला थोडीशी दिशा दिली, तर श्रोते हो, या लेखनाचा उद्देश सफल झाला असं मी नक्की समजेल. कारण श्रोते हो, शेवटी माणूस मोठा त्याच्या नावानं होत नाही, तो मोठा होतो त्याच्या जगण्याच्या प्रकाशानं. आणि तो प्रकाश जिवंत ठेवण्यासाठीच ही साधी मनापासून उमटलेली शब्द यात्रा आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर हे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसतं, ते असतं परस्परांच्या श्वासावर उभं राहिलेलं जग, जिथं प्रत्येक आवाजाला किंमत असते, जिथं चूक झाली तरी हात जोडलं जात नाहीत, आणि जिथं प्रेम रागापेक्षा मोठं असतं, तिथंच खरं आयुष्य फुलतं. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या बँक खात्यात नसते, ती असते त्यानं जपलेल्या माणसात, ज्याच्या भोवती विश्वासानं उभं राहणारे हात असतात. तो कधीच गरीब नसतो. आपुलकी ही मागितल्यानं मिळत नाही, ती मनापासून पेरावी लागते. आपण दिलेला जिव्हाळा काळाच्या ओघात कधीतरी सावली बनून आपल्या पाठीशी उभा राहतो. जग जिंकण्याची महत्वाकांक्षा ठेवताना मन हरवू देऊ नका, कारण जिंकलेल्या जगापेक्षा जपलेलं मन अधिक मौल्यवान असतं. स्वतःच्या सुखासाठी जगणं सहज शक्य असतं, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी थांबणं हाच खऱ्या माणूसपणाचा आरसा असतो. राग हा क्षणिक असतो, पण त्यातून उच्चारलेले शब्द आयुष्यभर जखम करून जातात. म्हणून बोलण्याआधी विचार करा, कारण शब्द परत येत नाहीत.
आपल्याला उभं करणाऱ्यांची आठवण ठेवणं म्हणजे स्वतःच्या मुळांना पाणी घालणं. मुळं घट्ट असतील तर झाड कोणत्याही वादळात कोसळत नाही. आनंदात नम्र राहणं आणि दुःखात धीर राखणं ही जगण्याची खरी परिपक्वता आहे. दोन्ही क्षण तात्पुरते असतात, पण त्यातलं आपलं वर्तन कायम लक्षात राहतं. कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणणं ही अशी कमाई आहे जी आयुष्याच्या शेवटपर्यंत व्याजासारखी परत मिळत राहते. वाद जिंकून नातं हरवणं सोपं असतं, पण नातं जपण्यासाठी स्वतःला थोडं मागं घेणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे. आत्मविश्वास म्हणजे गोंगाट नव्हे, तो शांततेतही ठाम उभं राहण्याची ताकद असते. बाहेरची परिस्थिती काही असो, आतला विश्वास ढळू नये. मोठ्यांचा सन्मान आणि लहानांवरची माया या दोन गोष्टी घराला केवळ घर न ठेवता संस्कारांची शाळा बनवतात. संकट आपल्याला मोडण्यासाठी येत नाहीत, ती आपल्यातली ताकद दाखवण्यासाठी येतात. प्रत्येक अडचण ही नव्या शिकवणीची दारं उघडते. मनात कठोरता साठवली तर चेहऱ्यावरचं हास्यही कृत्रिम वाटतं. म्हणून मन स्वच्छ ठेवा, तेच तुमचं खरं सौंदर्य आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी दाखवण्याची गरज नसते. आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश स्वतःच पुरेसा असतो. वेळ देणं म्हणजे केवळ उपस्थित राहणं नव्हे, तर समोरच्याला मनापासून ऐकणं होय. ऐकून घेतलेलं मन कधीच दूर जात नाही. योग्य मार्गाने चालताना वेग कमी असला तरी चालतो, पण चुकीच्या मार्गावर धावत जाण्यापेक्षा सावकाश चालणं अधिक योग्य असतं. चुका मान्य करणं म्हणजे कमीपणा नव्हे, ती प्रगल्भतेची सुरुवात असते. जो स्वतःला दुरुस्त करतो तोच खऱ्या अर्थानं मोठा होतो. शांत मन ही सर्वात मोठी ताकद आहे. गोंधळातही जो स्थिर राहतो त्यालाच आयुष्याचं खरं तत्व कळतं. उशिरा मिळालेलं यश हे गोडच असतं, जर ते प्रामाणिकपणे कमावलेलं असेल. शॉर्टकट नेहमी लहान रस्ता दाखवतात, पण मोठं समाधान देत नाहीत. दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद मानणं ही मोठेपणाची खरी परीक्षा आहे. मत्सर मनाला कुरतडतो, तर कौतुक मन समृद्ध करतं. आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा मनात दिसणारा चेहरा सुंदर असणं महत्वाचं आहे. कारण बाह्य रूप काळानुसार बदलतं, पण अंतर्मनाची ओळख कायम राहते. श्रद्धा ही केवळ हात जोडण्यात नसते, ती कृती दिसली पाहिजे. सातत्यानं केलेला प्रयत्नच स्वप्नांना आकार देतो. समाज बदलण्याची सुरुवात ही स्वतःपासून करा. आपल्या वागण्यातली सज्जनता हीच परिवर्तनाची पहिली पायरी असते. अडचणींचा रस्ता कठीण असतो, पण त्याच रस्त्यावरून चालणारे आयुष्याचं खरं सौंदर्य अनुभवतात. स्वभावातला नम्रपणा माणसाला उंच नेतो. उंची पदानं नाही, तर वागण्यातून ठरते. मनातला चांगुलपणा हा जपून ठेवा, तो संकटात तुमचं रक्षण करतो. दररोज स्वतःशी प्रामाणिक संवाद करा, कारण जगाला फसवणं सोपं आहे, पण स्वतःला नाही.
आयुष्याच्या शेवटी पद, पैसा, प्रतिष्ठा ही मागं राहते, पण जपलेली माणसं आणि दिलेली ओढ सोबत येते. अशी वाट चालून जा की तुमच्या अनुपस्थितीमध्येही तुमच्या आठवणींनी घरात उभं राहिली पाहिजे, कारण शेवटी माणूस त्याच्या कृतीनंच अमर होतो.